बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज। अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजार वधारलाय। शेअर बाजारात 500 अंकांची वाढ झाली असून निफ्टी 100 अंकांनी वधारल्याचं पाहायला मिळालंय। आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर होणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील। या अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी देवाची पूजा केली। सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प असेल असा विश्वास त्यांनी दिला। अर्थसंकल्पात केंद्र सरकार आयात करात 5 लाखांपर्यंत सूट देणार का याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलंय। 2014 पासून इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल झालेला नाही। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पापूर्वी संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला। 2023-24 मध्ये जीडीपी 6 वरून 6.8% वाढण्याचा अंदाज सीतारामन यांनी व्यक्त केलाय। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 4 फेब्रुवारीला सादर करण्यात येणार आहे। प्रशासकीय राजवटीतला या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना खुश करणारे निर्णय तसंच विकास कामांसाठी मोठी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्पाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपकडून अर्थसंकल्पावर देशव्यापी चर्चेचं आयोजन करण्यात आलंय। यासाठी भाजपनं 9 सदस्यीय समितीची स्थापना केली असून आजपासून 12 फेब्रुवारीपर्यंत हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मुंबई व उपनगरात सीएनजीच्या दरात 250 रुपयांनी कपात करण्यात आली आहे। त्यामुळे आता सीएनजी 87 रुपये प्रति किलो मिळाला। राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित करण्यात आलेली 17 संवर्गातली पदं आदिवासींमधूनच भरण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय। अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या 50% अधिक आहे अशा सर्व गावांमध्ये 17 संवर्गातल्या सरळ सेवेची 100% पदं स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। राज्यातील माथाडी कामगारांनी आज लाक्षणिक संप पुकारलाय। विविध मागण्यांसाठी संपाची हाक देण्यात आली असून या संपात मुंबईसह विविध ठिकाणी काम करणारे माथाडी कामगार सहभागी होणार आहेत। माथाडी कामगारांच्या संपात बाजार समितीतील व्यापारी सहभागी होणार आहेत। या संपामुळे 5ही बाजार समित्या बंद राहणार असून भाज्यांच्या दरात 20 ते 30% वाढ झाली आहे। बाजारात आवक वाढल्यानं सर्वत्र बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाली आहे। त्यामुळे बाजार समितीत किमान प्रति किलो 8 ते 14 रुपयांची कांद्याची विक्री होतीये। राज्यातल्या गायींच्या दुधाच्या किमती वाढल्यात। राज्यातल्या खासगी आणि सहकारी दूध संघाची शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेनं हा निर्णय घेतलाय। गायींच्या प्रति लिटर दूध विक्रीमध्ये दरात 2 रुपयांनी वाढ होणार आहे। ही दरवाढ आजपासूनच लागू होणार आहे। बीडमध्ये कृषी अभियंता असलेल्या तरुण शेतकऱ्यानं चक्क गांजा लागवडीसाठी परवानगी मागितली आहे। या संदर्भात त्यानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। सोयाबीन कापूस या पिकांना योग्य दर मिळत नाही तसंच ऊस गाळपासाठी कारखान्याचं नियोजन नसल्यानं त्यानं थेट गांजा लागवडीसाठीच परवानगी मागितली आहे। औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यात वन्य प्राण्यांमुळे गहू, हरभरा, मका, सूर्यफूल पिकांचं मोठं नुकसान होत आहे। त्यामुळे वन विभागानं शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी केली जाते। खासदार संजय राऊत बोलतायत, आपण थेट जातोय। की आपली राज्य करण्याची भूमिका ही समतोल आहे।
मुंबईनं या देशाला सातत्यानं देण्याचा प्रयत्न केला. आजही केंद्र सरकारच्या तिजोरीतला मोठा वाटा हा मुंबईकडून जातो, महाराष्ट्राकडून जातो. अनेक गरीब राज्यांचं पोट हे मुंबईमुळे भरलं जातं. अशा वेळेला मुंबईसाठी अनेक प्रकल्प आज अर्धवट अवस्थेत आहेत किंवा त्या प्रकल्पांना केंद्राच्या मदतीची गरज आहे. त्या संदर्भात या अर्थसंकल्पात आम्ही मागणी केलेली आहे. आम्ही रिसर काही पत्र पाठवलेली आहे आणि मला खात्री आहे की सरकार जरी बदललं असलं तरीही आम्ही जी काही कामं सुचवली आहेत त्या संदर्भात प्रधानमंत्री विचार करतील, अर्थमंत्री विचार करतील. गेल्या काही दिवसापासून आपण पाहत आहे की देश कसा लुटला जातो. देश लुटला जातो हे मी काय आता नावं घेत नाही. त्या लुटीच्या पैशामध्ये मुंबईचाही पैसा आहे. मी मगाशी म्हणालो की देशाच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल हा मुंबईतून दिला जातो. त्याच्यामुळे भरपाई होणं गरजेचं आहे. अनेक प्रकल्प मुंबईच्या बाहेर गेले, महाराष्ट्राच्या बाहेर गेले. मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होतो आहे. इंटरनॅशनल फायनान्स सेंटर सारखे प्रकल्प अहमदाबादला गेले. अनेक मोठे उद्योग जे लाखोंचे रोजगार देणार होते ते गुजरातला नेण्यात आले. जर या प्रकल्पानं या बजेटनं काही भरपाई केली तर आम्ही केंद्र सरकारचे आभारी राहू. हा पैसा भाजपचा नसून जनतेचा आहे. हे बजेट बीजेपीचं नसून जनतेचं आहे, हे लक्षात घ्या. अनिल परब यांच्या कार्यालयावरती कारवाई झाली, त्यांना नोटीस देण्यात आली. काल त्याच्यानंतर मोठा राडा पाहायला मिळाला. तर असे राडे यापुढे होतील. तुम्ही जर खोट्या तक्रारी, खोटे गुन्हे आमच्यावर दाखल करणार असाल तर आम्ही खरे गुन्हे घ्यायला तयार आहोत, राडे करून. हे लक्षात घ्या. अनिल परब यांच्या ज्या कार्यालयावर काल हातोडा मारण्यात आला, मुळात ते त्यांचं कार्यालय नव्हते, म्हाडाने स्पष्ट केलं. तरी भारतीय जनता पक्षाचा एक मुलुंडचा पोपटलाल बरं का, हा वारंवार कधी अनिल परब, कधी संजय राऊत, कधी किशोरी पेडणेकर, ही ज्या बदनामीच्या मोहिमा सुरू आहेत त्या आम्ही थांबवू. आता तुमच्यात हिंमत असेल तर ज्या भारतीय जनता पक्षाच्या पुरस्कृत उद्योगपतीनं या देशाला खड्ड्यात घातलं आर्थिकदृष्ट्या, त्याच्यावर बोला ना. ती सरळ सरळ केस मनी लॉन्ड्रिंगची आहे. शेल कंपन्या शेकडो सिंगापूर, मॉरिशसला लावून जे काही या देशामधली अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली, त्याच्यावरती पोपटलाल का बोलत नाहीत? का भुसका बसल्या तोंडाला यांच्या? आणि म्हाडामध्ये इकडे तिकडे पण काल राडा झाला. त्या राड्याचं मी स्वागत करतो आणि शिवसैनिक यापुढे अशा प्रकारचे राडे करतील. कारण तुम्ही खोटे गुन्हे दाखल करणार असाल, खोट्या कारवाया करणार असाल तर कायदेशीर मार्गानं आणि इतर मार्गानं आम्ही लढाई लढत राहू. मी स्वतः किरीट सोमय आणि नारायण राणे यांना कायदेशीर नोटीस पाठवली आणि भविष्यात त्यांना जे आरोप केलेले आहेत आमच्यावर खोटे, त्याची उत्तरं कोर्टात द्यावी लागतील, त्यांना सिद्ध करावं लागेल. आणि यापुढे प्रत्येक खोट्या आरोपाला आम्ही कोर्टामध्ये त्या संदर्भात जाऊ आणि कोर्टाकडून त्या संदर्भात न्याय मागण्याचा प्रयत्न करू. कोणी मुंबई महापालिकेतला घोटाळा बाहेर काढण्यात अरे अरे हलकट माणूस आहे. सुरेश खाडेंची भेट घेणारे कामगार नाही, आधी ते हिडनबर्ग रिसर्चचे जे प्रमुख लोक आहेत ना त्यांची भेट घ्या. हा देश आर्थिकदृष्ट्या संकटात गेला आहे ना. LIC लुटली, गरिबांचे पैसे लुटले, स्टेट बँकेत पेन्शनरचे पैसे आहेत ते लुटण्यात आलेले आहेत. आम्ही तिकीट काढून देतो, अमेरिकेत जा आणि त्यांना भेटा आणि माहिती घेऊन आणि बोला. इथे आहे मत. या पोपटजाळची पोपटपंची बंद करू आम्ही आता. बाद झाला आता. बांधकाम आहे, आम्ही त्यांची सुद्धा पाणी करायला शिवसैनिक घेऊन जाणार आहोत. मात्र नितेश राणे असं म्हणतायत की अनिल परब बी जाकी मातोश्री बी बाकी आहे. ठीक आहे.
सर, ज्या पद्धतीनं केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झाली, त्यानंतर निवडणुकीच्या संदर्भात 30 तारखेला निर्णय अशी अपेक्षा होती आणि दरम्यानच्या काळात सत्ताधारी पक्ष आहे ते म्हणजे आमच्याकडे महाशक्ती आहे, त्यामुळे निर्णय आमच्या बाजूला झाला. काय वाटतं? तुमचा देण्यात आलेला आहे आयोगाच्या त्या प्रतिज्ञापत्रामध्ये की तुम्ही धमक्या दिल्या. त्याच्यावरती काल मी बोललो, धमक्या दिल्या नाही दिल्या ह्याच्यावरती काल मी स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे गुवाहाटीला पोचलेच होते ना आधी, त्यानंतर बोललोय मी. एवढे डरपोक आहेत का हे लोक? मग त्यांनी स्पष्ट करावं की माझ्या धमक्याला घाबरून पळून गेलो. उगाच वाघासारखी छाती काढून चालू नका. दिल्लीने भरलेली हवा आहे तुमच्या छातीमध्ये, सगळे पंक्चर टायर आहे ते. जर माझ्या धमक्याला घाबरून पळून गेले असतील, आता तर प्रत्येकाच्या मागे पुढे 4-4 पोलीसच्या गाड्या आहेत. डरपोक लोक आहेत ते सगळे. यांच्यात काय दम आहे? हे पळपुटे आहेत. आणि मी जेव्हा हे बोललो त्याचा अर्थ समजून घ्या की आपण जेव्हा परत याल महाराष्ट्रात तेव्हा तुमच्यातला आत्मा मेलेला असेल. जिवंत प्रेतासारखे तुम्ही परत या. जिवंत असाल पण तुमची प्रेतच असते. याचा काय अर्थ आहे? हे आपण बोलतो ना, आत्मा मेला एखाद्याचा, म्हणजे तत्व नीतिमत्ता मरून गेली तुमच्या जीवनातली. ह्याच्यामध्ये काय चुकीचं आहे? मी बरोबर आहे आणि मी माझ्या मताशी ठाम आहे. निवडणूक आयोगाचा निकाल कधी येऊ शकतो? 10 तारखेला आम्ही कोणताही निवडणूक आयोगाचा कोणताही निकाल स्वीकारायला आमच्या हिमतीनं तयार आहोत. तुम्हाला वाटतं सर, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वी हा निकाल येईल? फार मोठं षडयंत्र हे या देशात सुरू आहे, महाराष्ट्राविरुद्ध आणि शिवसेनेविरुद्ध. आणि त्या षडयंत्राचा पर्दाफाश आम्ही लवकरच करू. आधी शिवसेना खतम करायची, मग महाराष्ट्राचे तुकडे करायचे, मग मुंबई वेगळी करायची. अशा प्रकारचं एक कारस्थान या दिल्लीमध्ये बसून काही लोक करतायत, पण ते यशस्वी होणार नाही. सर, पिंपरी आणि कसबा पोटनिवडणुकी लागलेली आहे चिंचवडची, त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये आपल्याला बिघाडी काय पाहायला मिळते का? किंवा महाविकास आघाडी अजिबात काही ठरत नाही. नाही बघा, ठरेल सगळेच इच्छुक आहेत, सगळे आहे, असू शकतं. कारण काँग्रेसच्या एका नेत्याने आरोप केला की जगताप हे अंथरुणावर असताना, आजारी असताना कट रस्ता झालेला आहे. हा संपूर्ण भाजपनं निवडणुकीची तयारी केली, ते मृत्यूशय्येवर. नाही, मी याच्यावरती आता बोलणार नाही. मला त्याच्याविषयी काही फार माहिती नाही. पण नक्कीच चिंचवड असेल किंवा कसबा असेल, या निवडणुका महाविकास आघाडीत आम्ही एकत्र येण्यापूर्वी वेगळ्या वेगळ्या पक्षांनी लढवल्यात. आमच्या गटातल्या प्रत्येकाला वाटतं की आम्ही लढावी, पण त्याच्यावरती एकत्र बसून निर्णय घेतला जाईल. खासदार संजय राऊत यांनी आता केंद्र सरकारवर टीका केलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी अपेक्षा सुद्धा व्यक्त केलेली आहे की आज केंद्र सरकारनं या संदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा. विशेषतः मुंबईच्या संदर्भात सुद्धा त्यांनी काय अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. बजेटकडून विविध क्षेत्रातल्या मंडळींच्या काय अपेक्षा आहेत आपण जाणून घेऊयात. अपेक्षा तर भरपूर आहे मोदी सरकारकडून. या अगोदर पण सरकारने चांगले निर्णय घेतलेले आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे यावेळेस इन्कम टॅक्सचा जो स्लॅब आहे तो थोडा वाढवावा आणि महागाई थोडी कमी करण्यात यश आलं तर तेवढं बरं होईल. एक्सपेक्टेशन्स आहेत की काहीतरी टॅक्सवर रिलॅक्सेशन होईल, बिकॉज जो वर्किंग क्लास आहे तो मोस्ट अफेक्टेड आहे टॅक्समुळे. तर टॅक्स रिलीज थोडासा, त्याचं प्रेशर थोडंसं कॉमन मॅनवर त्याचं कमी होईल. आणि एक ते आहे, आणि हाऊसिंग लोन, रिअल इस्टेटमध्ये पण काहीतरी रिलॅक्सेशन्स होतील, बिकॉज खूप लोक आता कोविडनंतर घरं घेत आहेत. तर पुढच्या काही तासामध्ये देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या सादर करणार आहेत. त्यापूर्वी कॅबिनेटची बैठक होईल आणि या बैठकीला जेव्हा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड हे निघालेले होते, तेव्हा त्यांनी त्यांच्या ह्या टॅबमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेची, देशाच्या आर्थिक सगळ्या भविष्याची कुंडली त्यांनी टॅबमध्ये साठवलेली आहे आणि ती पुढच्या काही वेळातच देशाच्या समोर मांडली जाणार आहे. आणि या अर्थसंकल्पाकडून आज देशवासियांना खूप मोठ्या अपेक्षा आहेत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. जाणून घेऊयात आपण आज जो अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, या अर्थसंकल्पाकडून नोकरदारांच्या काय अपेक्षा आहेत. कारण गेल्या काही दिवसांमध्ये
वाढणारी महागाई, त्याचबरोबर मंदी या सगळ्यातून नोकऱ्या गमावत असताना नोकरदारांना या बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत. जाणून घेऊयात त्यांना काय वाटतंय. पोस्ट कोविड पिरियड आपल्या कंट्रीमध्ये थोडी महागाई वाढत चालली आहे. लोकांना राहणं खाण्यापिण्याचे त्रास होऊन राहिलं. पेट्रोलचे प्राइसेस भयंकर वाढत चालले आहेत. डेली एक्सपेन्सेसमध्ये जशी आपली गॅस असते त्याचा आता किराया भरपूर वाढून गेलेला आहे. आणि घरी कमवणारा माणूस एकच आहे. मोस्ट ऑफ द फॅमिली आहे, जी न्यूक्लिअर फॅमिली आहे आपल्या कंट्रीमध्ये, कमवणारा एक असतो, घरी खर्च करणारे 4 असतात. वरून एज्युकेशन महाग झालेलं आहे, तर गव्हर्नमेंट त्याच्यात सबसिडी काही प्रोव्हाइड करू शकतात. की ATCची लिमिट्स वाढवण्याची गोष्ट सुरू होती, तर ती वाढवली तर सॅलरी क्लास एम्प्लॉईजला बेनिफिट होणार, त्यांची सेव्हिंग्स वाढतील. रोजच्या जीवनात जे लागणाऱ्या गोष्टी असतात, जसं सिलेंडर झालं, पेट्रोल झालं, गॅस झालं, याच्यावर जे सबसिडी असतात त्या सबसिडी वाढल्या पाहिजे. जर सबसिडी नसेल देत तर मूळ किमती तरी कमी झाल्या पाहिजे त्याच्या. हेच अपेक्षा असते सामान्य माणसाची एका बजेट करून. आम्ही जसं सामान्य माणसाकडे जसं सॅलरी वगैरे झालं ती कमी असते. सॅलरी जर वाढली तर हे आपण त्याचा खर्च आपण घेऊ शकतो, बिअर करू शकतो. पण जर सॅलरी नसेल तर आपण ते पण नाही करू शकत ना. पेट्रोलचे प्राईस खूप जास्त हाईक झालेले आहेत. मी रोज ऑफिसला येणं जाणं करते. पेट्रोल हे माझ्या मते खूप जास्त मोठं टॉपिक आहे की हे कमी व्हायला पाहिजे. तर या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असेल का, कळणार आहे पुढच्या काही तासामध्ये. आपली नजर असणार आहे प्रत्येक अपडेटवर. तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.